हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्तपैकी असा गरमागरम झणझणीत मसालेदार कट वडा अगदी रस्सेदार करून दाखवणार आहे. आणि त्याच्याबरोबरच बटाटा वडा जो आपण बाहेर खातो तसा बटाटा वडा चटणी सकट कसा करतात ते मी पूर्ण रेसिपी मध्ये आज दाखवणार आहे. चला तर मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कट वड्यासाठी आपण मसाला करतोय. मी 2 कांदे उभे चिरून असे मस्त तव्यामध्ये छान भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता डार्क कलर वर. यातच आपण खोबरं आणि तीळ सुद्धा भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं आहे 4 चमचे आपल्या पोहे खायच्या चमच्याने, आणि 1.5 चमचा तीळ. हे छान खमंग परतून घेऊया. यातच काड्या सकट कोथिंबीर घालणार आहोत आपण. आलं घालणार आहोत अर्धा इंच. इथे लसणाच्या पाकळ्या 10-12 आणि कढीपत्त्याची पाने. हे सर्व आपण वाटणाला वापरणार आहोत, त्याच्यामुळे एकदा तव्यात छान परतून घ्यायचं. हा आपला कटचा मसाला झाला तयार. कटचं वाटण, कटवडा असा खमंग मसाला छान परतला ना की आपलं कटवडाही छान खमंग होणार. आता हे सर्व काढून घेऊया आणि थंड करून वाटून घेऊया मिक्सरला. आता आपण वड्याचं जे वडा करणार आहोत त्याचा मसाला करून घेऊया. इथे मी लसूण घेतलेला आहे, आलं, कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्या. हे आपल्याला जाडसर आपण वाटून घेऊया. आता हे वाटण आपण करून घेतलं, हिरवा मिरची, लसूण, आलं, कढीपत्त्याचं. आता आपण कटवड्याच्या रश्श्याचं वाटण करून घेऊया मिक्सरला. आता हे वाटण पण तयार झालेलं आहे. दोन्ही वाटण आपले तयार झालेले आहे. साईडला ठेवू. इथे कुकर मध्ये मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले होते. त्यात आपण सोलून मॅशरने मॅश करून घेऊया. खूप नाही करायचे, जाडसरच ठेवायचे. थोडे चंक्स दिसले पाहिजे असे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. साल काढून घेऊया. अर्धा किलो बटाटे आहेत हे. साल काढूया सर्व ह्याची आणि मॅशरने आपण मॅश करून घेऊया. ही प्रोसिजर करूया. अगदी सुंदर कटवडा होतो. असं मॅशरने मॅश करून घ्यायचे. आपल्याला थोडे थोडे चंक्स हवेत त्याचे. असे करून घ्यायचे. तर आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर. आपण आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. तेल घालूया 2 चमचे. छान गरम करून घेऊ तेल. तेल गरम झालेले आहे. मोहरी घालूया आपण अर्धा चमचा. छान मोहरी तडतडली पाहिजे. अर्धा चमचा जिरे घालूया. कढीपत्त्याची 7-8 पाने आणि हे 4 हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच पेक्षा थोडं कमी आलं, आणि कढीपत्ता सुद्धा आपण 5-6 पाने वाटून घेतलेले आहे. आता छान हे आपण फोडणी करून घेऊया कच्चेपणा दूर होईपर्यंत. हिंग घालूया. हळद घालूया.
थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीतही टाकूया, म्हणजे छान आपल्या बटाट्याच्या भाजी अगदी टेस्टी होते. आता हे बटाटे आपण मॅश करून ठेवलेले ते घालूया. छान मसाल्यांमध्ये परतून घेऊया आपण. आता मस्त वाटणामध्ये आपण बटाटा चांगला परतून परतून घ्यायचा आहे. मीठ घालूया आता आपण चवीनुसार. परत एकदा मिक्स करूया. अगदी सुंदर टेस्टी भाजी तयार होते. कोथिंबीर घालूया. ही आपली झालेली आहे भाजी तयार. काढून घेऊया. आता आपण कटवड्याचा कट करून घेतोय रस्सा. तर तेल घालूया. थोडं जास्तच तेल घालायचं, कारण कट आपला मस्त तर्रीदार दिसला पाहिजे. कढीपत्त्याची पाने घालूया. जिरं घालूया अर्धा चमचा. हिंग घालूया थोडा. कोथिंबीर घालूया. अशी तेलामध्ये छान परतून घ्यायची कोथिंबीर, म्हणजे आपला रश्श्याला जी टेस्ट आहे ना ती अगदी सुंदर येते. हे वाटण आपण करून ठेवलं होतं कांदा खोबऱ्याचं, ते घालूया. छान परतून घेऊया. आलं, लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतला होता वाटणात. मस्त छान परतूया आता आपण हे 2 मिनिटं. आपण आधी सुद्धा छान खोबरं, तीळ, कांदा परतून घेतला होता मस्त, त्याच्यामुळे खूप पण वेळ लागत नाही. आता परतून घेतलेला आहे आपण छान मसाला. आता आपण पावडर मसाले घालूया. कांदा लसूण मसाला घालूया आपण 1 ते 1.5 चमचा. धना पावडर 1 चमचा. काळा मसाला अर्धा चमचा. बेडगी मिरची पावडर 1 चमचा कलर साठी. हळद घालूया. आता छान हे मसाले आपण परतून घेऊया वाटलेल्या वाटणाबरोबर. आता यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि छान शिजतील. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला इथे. आता 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले करून घेऊया.
आता मस्त तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. आता आपण गरम पाणी घालूया. आपल्याला कट कसा हवाय, कटवड्याचा कट हा खूप असा घट्ट नसतो, पातळच असतो. त्याच्यामुळे आपल्याला पातळच करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार. मीठ घालूया चवीनुसार आणि लो टू मीडियम गॅसवर हा कट आपण छान उकळून घेऊया मस्त. आता इथे आपला कट छान उकळतोय. इथं वड्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण वड्याचं बॅटर करून घेऊया. इथे मी आपली आमटीची छोटी वाटी असती, त्या 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चिमूटभर आपण हळद घालूया, लाल तिखट घालूया अर्धा चमचा, ओवा घालूया, थोडासा हाताने क्रश करून घालूया. मीठ घालूया चवीनुसार आणि छान थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर करूया. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, जसं वड्याला लागतं तसं थोडं थोडं पाणी घालून करायचंय. खूप पाणी पटकन घालू नका. असं आपण करून घेऊया. इथे 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. चांगलं मिक्स करूया. तांदळाचं पीठ आपण आपल्या वड्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी वापरलेलं आहे 2 चमचे बेसनामध्ये. आता आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे. वड्याचं बॅटर रेडी करून ठेवलेलं आहे आपण. आता आपण ही भाजी सुद्धा आपली आतली बटाटे वड्याच्या आतली भाजी सुद्धा झालेली आहे गार. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे. आपल्याला जसे वडे करायचे आहेत लहान मोठे त्यानुसार आपण वडे करून घेऊया. मी इथे गोल करणार आहे. तुम्हाला असे चपटे करायचे तर चपटे करू शकता, पण मी इथे यावेळेस गोल करणार आहे. असे गोल एकसारखे असे करून घेऊया आपण. आता ह्यामध्ये चिमूटभर आपण सोडा घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. हे असं आपल्याला बॅटर हवंय. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, मीडियम. इथे वडे सुद्धा मी एकसारखे करून घेतलेले आहेत. 12 या आकाराचे आणि एक छोटासा वडा झालाय. असे 13 अर्धा किलो मध्ये एवढे वडे होतात. तर आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक एक वडा करून आपण त्यामध्ये सोडूया. थोडंसं आपण बॅटर टाकून बघू तेल गरम झाले का. पटकन वर आलं म्हटल्यावर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण वडे करून घेऊया.
आता एका साईडने झालेले आहेत चांगले. आता आपण पलटी करूया दुसरे साईड. गॅस लो टू मिडियमच करायचा आहे. छान करून घेऊया. असे छान सोनेरी रंगावर आपण करून घेणार आहोत. मस्त तुम्ही बघू शकता छान झालेले आहेत आपले वडे. बघू शकता जवळून सोनेरी रंगावर आपण छान करून घेतलेले आहेत. काढून घेऊया आता. छान असं बॅटर मध्ये डिप करायचे. असे सोडून द्यायचे. आता हे पण वडे छान तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. अगदी सुंदर झालेले आहेत वडे. वडे तळून झालेले आहेत. आता आपण जी वडापाव मध्ये चटणी असते ती चटणी पण आपण करणार आहोत. तर वडे सोडताना जे साईडला बेसन येतं त्याची आपण अशी हे असं तळून घ्यायचं छान कुरकुरीत. आणि ह्याची चटणी अगदी सुंदर तयार होते. ही चटणी पण आज आपण करणार आहोत. मस्त आता हे तळून घेऊया. तर असं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. हे सुद्धा काढूया आपण ह्याच्यामध्ये. याची छान चटणी मिक्सरला आपण लसूण, लाल तिखट, जिरं आणि मीठ घालून छान चटणी करूया. तर अशी मी जवळून दाखवते. अशी मिरची मस्त तळून घ्यायची. वडापाव खाताना मस्त, कटवडा खाताना अगदी तोंडी लावायला अप्रतिम. ती सुद्धा काढून घेऊया. चला तर आता आपण चटणी करून घ्या. मस्त हे असं मी तळून ठेवलं होतं ते घातलेलं आहे. त्यात लसूण घालायचं आहे भरपूर प्रमाणात. लाल तिखट घालूया आणि मीठ घालूया चवीनुसार. आणि मस्त याची चटणी वाटून घेऊया आपण. तर इथे तुम्ही बघू शकता कसा मी मस्त गरमागरम झणझणीत असा मसालेदार कट, रस्सेदार कट बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेला आहे. पाठाक्षणीच खाण्याची इच्छा होणार. इथे आपण मस्त तयार केले आहे 2 वडे. त्याच्यावर कट टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लिंबू मस्त पिळून, कांदा, काकडी. इथे आपण बटाटा वडा तयार केलेला आहे चटणी भरून. तुम्ही बघू शकता मी ही चटणी केलेली आहे. ही चटणी करून दाखवलेली आहे. ही चटणी बटाट्या वड्यामध्ये भरून असा बटाटा वडा सुद्धा आपण खाऊ शकतो. असा मस्त मी गरमागरम झणझणीत आणि मसालेदार असा कट वडा म्हणजेच कट बटाटा वडा खाणाऱ्यांसाठी एकदम खास मेजवानी. असं छानपैकी कुरकुरीत बटाटा वडा आणि त्यावर टाकलेला तिखट रस्सेदार कट. याची चव प्रत्येक घासात भन्नाट लागते. पावासोबत खाल किंवा चपाती बरोबर खाल, पावाबरोबर खाल्लं तर अजूनच मजा येते. घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल कट वडा बनवा आणि सगळ्यांना खुश करा. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. असा मी सुंदर कट वडा इथे बनवून दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? इथे मी बटाटा वडाही करून दाखवलेला आहे, चटणी करून दाखवली आहे जशी बटाट्या वड्यासाठी चटणी बनवतात तशी. आणि इथं सुंदर मी कट वडाही करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? असं सुंदर मस्त कट असा त्याच्यावर
वड्यांवर टाकायचा आणि छान त्याची मजा लुटायची. अगदी परफेक्ट रेसिपी, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणार अशी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.